पहिले पहिले कार्यक्रम आहे ना दिसायला साधा दिसत होता भाऊ, पण जेव्हा गर्दी झाली बापरे, पर बसायला खुर्च्या पुरल्या नाही. आणि इथं विकास कदमचा वेगळाच फॅन बेस भेटला भाऊ. मामा मामी आणि बाकीचे घरचे आधीच कार्यक्रमाला सगळे जायला होते. घरी फक्त आजी होती, तर आजी म्हणे मला काय यायचं नाही, तू फक्त गेला का लवकर ये. लहान मामीचं आमचं नियोजन तर रात्री हळदीच्या कार्यक्रमाला पण जायचं होतं. आता इकडेच किती टाइम होतो काय माहिती. बाकी पण वाटलं नव्हतं का आजीनं गाडीचं नाव एवढं भारी ठेवलं हिरोईनी, आणि हिरोईनी सारखेच हिचे पण नखरे आता चालू झाले. दिवसाला 200चं तेल लागून जातो, काय करावं काय माहिती. अरे बोलता बोलता आला ना भाऊ इकडे देवीचं कोटमगाव. देवीच्या कोटमगावला आधी जगदंबा मातेचं दर्शन घेतलं. यायला पण तिकडे कार्यक्रम जायचं संपून आणि मी बसायचं इकडेच, हे काढ ते काढ. इथून येऊन पोहोचलो होतो जगदंबा लॉन्सवर. आणि थांबा सांगतो ना, आज आमच्या दादाची खरं तर गॅदरिंग होती. त्या कार्यक्रमाला आम्हाला आज सगळ्यांनाच यायचं होतं. चांगलं काही असू लय काळ टिकतच नाही. एंट्री गेटची रांगोळी तर लोकांनीच पुसून टाकली होती. एवढ्या गर्दीमध्ये आता आम्हाला सीट कुठे भेटेल ही मोठी पंचायत होती. बाकीचं सगळं राहून दिलं. मामाचा फोन आलता म्हणे दादाला पहिले भेट आणि त्याचे कपडे देऊन टाक. दादाच्या वर्गातला अख्खा पोरांचा फॅन बेस आपला स्वतःचा आहे बरं का. एवढे प्रेमळ पोर आहे ना, कधी जर शाळेच्या आजूबाजून गेलो आणि भेटलो नाही ना तरी पोरायला राग येतो. आता त्या दादाला कपडे देऊन टाकले होते आणि बसायला जागा पहिले पाहत होतो. समोर गेला म्हणजे काय लगेच स्टेजवरच सीट नव्हतंच भेटणार. माझ्यासाठी इथं ऑलरेडी एक सीट रिझर्व, काय म्हणतात त्याला, रिझर्व मराठीत बुक होतं. चला मी तर बसलो होतो, पण ते बाकीचं काही असू जेवढे लोक येईल राहत्या सगळे बोरून जाते. अरे पण ते तर खरंच झालं ना. माग बाकीच्या सगळ्या लोकांची तशीच काही अवस्था दिसत होती भाऊ. आणि कार्यक्रम चालू व्हायला अजून वेळ होता, पण मला वाटत होतं या सगळ्यांना एकेकाला फॉलो करायला लावा. काही अजून आमच्या दादाचा डान्स आणि सत्कार लय काही बाकी होतं. भेटू आपण पुढल्या पार्ट मध्ये.